थोडासा एक इम्पॉर्टंट न्यूज आई आहे। सगळ्यात आधी अमित शहा आणि शिंदेची बैठक होतीये। या महाबैठकीच्या दरम्यान शिंदेच्या नंतर आता पवार फडणवीस या बैठकीला जॉईन होतील, या बैठकीत ते सामील होतील। पण त्याच्या आधी अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होती असं कळतंय। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। ही पहिली बैठक किती महत्त्वाची आहे प्रशांत? कारण या दोन नेत्यांच्या जॉईन होण्याच्या आधी या दोघांमध्ये ही बैठक होतीये। निकाल आल्यानंतरची ही पहिली समोरासमोरची बैठक आहे दोन नेत्यांची। बरोबर आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवीन ट्विस्ट आलेला आहे। अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक ऑलरेडी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुरू आहे, पण त्या अगोदर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले। त्याच्या निवासस्थानी फडणवीसांच्या बैठकीच्या पूर्वी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची बैठक सुरू झाल्याची माहिती आहे। या बैठकीला जे.पी. नड्डा हे देखील उपस्थित आहे। म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री जे आहेत अमित शहा आणि जे.पी. नड्डांसोबत चर्चा करत आहेत, कारण की ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेतील असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं। आणि त्यानंतर एकनाथ शिंदे थेट अमित शहाच्या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांची या संदर्भात चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। पण हे महाराष्ट्राच्या राजकारणातला हा नवीन ट्विस्ट आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। विलास, खरं तर या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हे आपला फॉर्म्युला जो हवा आहे, कदाचित उदयनाथ सांगितलं की प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी अशा 3 प्लॅनच्या माध्यमातून ते मैदानात उतरलेले आहेत। त्यांची बार्गेनिंग पॉवर आता जरी अजित पवार यांच्यामुळे कमी झालं तर बार्गेनिंग कॅपॅसिटी त्यांची काय आपण बघितलेलं होतं। 2022 ला मुख्यमंत्रीपद त्यांनी पदरात पाडून घेतलेलं होतं। लोकसभेच्या वेळेस सुद्धा अनेक जागा त्यांनी घेतल्या होत्या। सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगितलं जात होतं दिल्या त्या जागा ते घेतील, तसं झालं नाही। विधानसभेला सुद्धा तसं होऊ दिलेलं नाहीये, त्यांनी चांगल्या जागा घेतलेल्या होत्या। आज पुन्हा त्यांच्या बार्गेनिंग कॅपॅसिटीचा कस लागणार आहे प्रशांत? कारण की एकनाथ शिंदे आणि अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची बैठक सुरू आहे। आपल्याला या माहिती असेल 2.5 वर्षापूर्वी सत्ता संघर्ष सुरू असताना एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, त्यानंतर गोव्याला आले, गोव्यावरून सुरतवरून ते गुवाहाटीला गेले, गोव्याला आले, गोव्यावरून ते मुंबईला। पण मुंबईला आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पद आपल्या पदरात पाडून घेतलं होतं। त्यानंतर आता जर बघितलं त्याच पद्धतीची परिस्थिती, कारण की एकीकडे संख्याबळ कमी आहे, भारतीय जनता पक्षाचं मोठं संख्याबळ आहे, असं असताना देखील ज्या पद्धतीने गेल्या वेळी 102 जागा भारतीय जनता पक्षाच्या होत्या आणि कमी जागा खास करून जर बघितल्या तर या जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या होत्या। असं असताना त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं। त्याच धर्तीवरती पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळतात का हे बैठकीनंतर निश्चित होईल। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे का हा ट्विस्ट आहे, राजकारणातला नवीन ट्विस्ट, ज्यामध्ये अमित शहा, एकनाथ शिंदे आणि जे.पी. नड्डा यांची बैठक सुरू आहे। स्टुडिओ विलास, नक्कीच। पण ही स्वतंत्र जी बैठक आहे या बैठकीतच एकनाथ शिंदे यांना भाजपचा निर्णय कळवला जाईल असं पण होऊ शकतं? असं पण होऊ शकतं विलास। असा आहे की निर्णय कुठला होतो यावर अवलंबून आहे। अनेक पर्याय आहे, अनेक फॉर्म्युले आहेत। असं असताना महाराष्ट्राच्या मध्ये महायुतीचा चेहरा कोण असेल हे निश्चितपणे आजच्या बैठकीत निश्चित होऊ शकतं। पण दरम्यानच्या काळाची जी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये होऊ शकतं त्यांना सांगितलं जाईल की निश्चितपणे जर बघितलं जातंय की यातून कुठला नवीन फॉर्म्युला असेल आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं जाईल की एक तर या सगळ्या याच्यामध्ये की एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या बैठकीमधून निश्चितपणे महायुतीचा चेहरा कोण असेल। पण त्यांना एक वेगळ्या पद्धतीने सांगितलं देखील जाऊ शकतं की त्यांना सांगितलं जाऊ शकतं की हा महायुतीचा चेहरा असेल। एकीकडे ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांची बैठक सुरू आहे, अजूनही ती बैठक सुरू आहे, ती बैठक त्या घरात तटकरे यांच्या निवासातून बाहेर पडली नाही। पण या सगळ्या याच्यावरती पुन्हा ट्विस्ट आहे, राजकारणात पुन्हा ट्विस्ट आहे। महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमी सत्तेचं राजकारण असतं आणि त्यामध्ये अदलाबदल होत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। विलास, नक्कीच। पण आज मुख्यमंत्री पद नेमकं कुणाकडे जाणार आहे हे स्पष्ट होईल या बैठकीच्या नंतर, किंवा तिघांची एकत्रित बैठक होऊन कुठला वाद होण्याच्या ऐवजी स्वतंत्र ही बैठक घेतली जाते? काय कारण आहे? 3 नेते दिल्लीत असताना वेगवेगळ्या बैठका का होत आहेत? विलास, जर बघितलं आपण तर निश्चितपणे की एक तर यामध्ये वेगवेगळ्या बैठकी यासाठी होत आहे की कारण की ज्या पद्धतीनं राजकारण झालं आणि बैठक संपताना आपल्याला पाहायला मिळतं समोर जर बघितलं देवेंद्र फडणवीस आहे, पाहायला मिळतं समोर जर बघितलं देवेंद्र फडणवीस आहे, देवेंद्र फडणवीसमध्ये त्यांचा देवेंद्र फडणवीस आपल्या बैठक घेऊन निघताना आपल्याला पाहायला मिळालं। थोड्याच वेळात आता अजित पवार देखील बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला। एक समोर जर बघितलं आपण देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्या निवासस्थानावरून सुनील तटकरे यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडलेले आहे। अजित पवार यांची आता थोड्याच वेळात बाहेर पडण्याची शक्यता आहे। सुनील तटकरे यांच्या निवासस्थानाची बैठक संपलेली आहे। समोर सुनील तटकरे यांचं निवासस्थान आहे आणि इथे जर बघितलं आपण
तर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानातून देवेंद्र फडणवीस बाहेर पडले आणि थोड्याच वेळात ते आता अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांची जेपी नड्डा सोबतच देवेंद्र फडणवीस आता पोहोचतील तिथे आणि जेपी नड्डा, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू आहे। आणि आता दुसरं जर बघितलं थोड्या वेळात अजित पवार देखील बाहेर पडताना समोर दिसत आहे। अजित पवार हे जे सुनील तटकरे यांचं निवासस्थान आहे या निवासस्थानातून बाहेर पडतील अशी शक्यता व्यक्त केली जातात। जर या घडीला बघितलं आपण तर याच्यात हे अत्यंत महत्वाचं आहे की जर बघितलं आपण तर आता गाडी लागताना दिसत आहे आपल्याला। आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये थोड्याच वेळात अजित पवार देखील बाहेर पडतील आणि हे अत्यंत महत्वाचं आहे। देवेंद्र फडणवीस बाहेर पडलेल्या बैठकीतून या डिनर डिप्लोमसीमध्ये काय झालं हे आपल्याला कळेलच, पण आता सगळ्यांचं लक्ष जे लागलं आहे ते अमित शहा यांच्या घरी निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत लागलेलं आहे। आणि निश्चितपणे आपल्याला कळेल की सुनील तटकरे यांच्या निवासस्थानातून थोड्याच वेळात आता अजित पवार देखील बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। विलास, नक्कीच आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा हे सांगायला हवं की काही वेळापूर्वी म्हणजे तासाभरापूर्वीपासून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बैठक सुरू होती, डिनर डिप्लोमसी सुरू होती। या बैठकीच्या नंतर देवेंद्र फडणवीस आता तिथून बाहेर पडलेले आहेत। अमित शहा यांच्या निवासस्थानी होणाऱ्या महाबैठकीसाठी देवेंद्र फडणवीस हे पुढे निघालेत। पुढच्या काही वेळात अजित पवार सुद्धा इथून बाहेर पडू शकतात आणि त्या बैठकीला ते सामील होऊ शकतात। बघा, राजकीय घडामोडी बैठकांचं सत्र सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे, कारण महाराष्ट्राच्या पुढच्या 5 वर्षाच्या सत्तेचा केंद्र काय असेल, कोण असेल, सत्ता कुणाच्या हातात किती असेल, हे सत्तेचं वाटप नेमकं कसं असेल आणि महाराष्ट्राचा कारभारी कोण असेल, या सगळ्याची उत्तरं आज ठरली जाणार आहेत। आणि 3 महत्वाचे नेते आपल्याला अजित पवार बाहेर पडताना दिसत आहे। अजित पवार आपल्याला बाहेर पडताना दिसत आहे। अजित पवार सोबत आहे, सोबतच प्रफुल्ल पटेल आहेत आणि सुनील तटकरे देखील आहे। आणि निश्चितपणे हे अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या गाडीमध्ये हे 3ही नेते जाताना पाहायला मिळत आहे। आता हे थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी जाणार आहे। एक अतिशय महत्वाचं हे आहे की देवेंद्र फडणवीस थोड्या वेळापूर्वी निघाले, त्यानंतर आता अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल एकाच गाडीतून अमित शहा यांच्या निवासस्थानी जाणार आहे। त्यामुळे जर बघितलं आपण एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते, जेपी नड्डा होते। आता थोड्याच वेळात तिथे बैठक सुरू होण्याची शक्यता आहे। 15 मिनिटं इथून साधारणतः 10 ते 15 मिनिटं अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे। साधारणतः या निवासस्थानी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी साधारणतः 1.5 तास बैठक झाली, डिनर डिप्लोमसी झाली आणि आता सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार अमित शहाच्या शासकीय निवासस्थानीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। विलास, प्रेक्षकांना आपण हे सांगायला हवं, हे 2 दृश्य आहेत अमित शहा यांच्या निवासस्थानी होणाऱ्या महाबैठकीच्या साठी माजी 2 उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, या 2 नेत्यांमध्ये एक बैठक होते आणि त्यानंतर हे दोघेही आता अमित शहा यांच्या निवासस्थानाकडे निघालेले आहेत। ही महाबैठक जिथं प्रमुख 3 नेते एकत्र येतील, अमित शहा त्यांच्या सोबत असतील, जेपी नड्डा सुद्धा सोबत असतील आणि आज सत्तेचं समीकरण ठरणार आहे महाराष्ट्राचं पुढच्या 5 वर्षांसाठीचं। तर बघा, या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, प्रशांत लीला रामदास यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊया। प्रशांत, अखेर बहुप्रतीक्षित अशी ही महाबैठक ज्याला पुढच्या काही मिनिटात सुरुवात होणार आहे, या बैठकीत ठरणार आहे महाराष्ट्राचा पुढच्या 5 वर्षासाठीचं सत्तेचं समीकरण। प्लीज अपडेट। विलास, जर बघितलं आपण तर महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असेल, आगामी 5 वर्षासाठी मुख्यमंत्री कोण असेल, भारतीय जनता पक्षाचा कुठला तो नेता आहे जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल, त्याचा निर्णय आता अमित शहा यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत होणार आहे। म्हणजे ही महाबैठक आहे, महायुतीची महाबैठक, ज्या महायुतीच्या बैठकीमधून निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा आता कुठला जो चेहरा आहे जो मुख्यमंत्री म्हणून असेल, आघाडीवरती देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होतो का, हे थोड्याच वेळात जेव्हा बैठक सुरू होईल बैठकीमधून बाहेर पडेल। पण या बैठकीमध्ये काय काय होण्याची शक्यता आहे, बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा चेहरा निश्चित होईल, सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती मंत्रिपद द्यायचे, कुठले खाते द्यायचे यावर निर्णय होईल, शिवसेनेला कुठले खाते द्यायचे, त्यांना कुठले मंत्रिपद द्यायचे यावर निर्णय होईल, भारतीय जनता पक्ष कुठल्या खात्यावरती राहणार आहे। साधारणतः गेल्या 2 दिवसापूर्वी जो फॉर्म्युला पुढे आला होता 25-10-7, तोच फॉर्म्युला राहतो का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। अमित शहा यांचं निवासस्थान
जरी दिल्लीमध्ये थंडी असेल पण अमित शहाच्या निवासस्थानाबाहेर राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि त्या राजकीय वातावरणातून निश्चितपणे असं म्हणावं लागेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण असेल हे स्पष्ट होईल. विलास, नक्कीच उदय जाधव यांच्याकडे सुद्धा आपल्याला जायचंय. उदय, जर आपण असं गृहीत धरलं क्षणभरासाठी की भाजपचा मुख्यमंत्री असेल, अजून त्याचं फायनल डिसिजन झालेलं नाहीये, अशा परिस्थितीत जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर त्यावेळी सुद्धा एकनाथ शिंदे यांचा से महत्वाचा असेल का? विलास, वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर एक महत्वाची ब्रेकिंग येते उदय, येतो तुमच्याकडे. सीएम पद सोडलं तर जास्त खाती द्या अशा प्रकारचा प्रस्ताव एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे ठेवल्याचं कळतंय. सत्तेचं समीकरण ठरवणारी पुढच्या 5 वर्षांसाठीची ही महाबैठक दिल्लीत पार पडतीये वरिष्ठ नेत्यांमध्ये. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून जे माहिती येते त्यानुसार उदय, मुख्यमंत्री पद सोडलं तर जास्तची खाती द्या अशा प्रकारची मागणी केली जाऊ शकते. प्लीज अपडेट. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे आणि बैठक सुरू असताना मुद्द्याला थेट हात घालत त्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. सध्या विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जर का मुख्यमंत्री पद सोडलं तर आम्हाला अधिकची खाती हवीत, अधिकचं मंत्रालय हवं, असा थेट मुद्दा जो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर प्रस्ताव मांडलेला आहे. त्याचबरोबर जे विद्यमान खाती जे मागच्या सरकारमध्ये शिवसेनेकडे होती ती कायम ठेवावी लागतील आणि त्याचबरोबर आणखीन काही 3 ते 5 म्हणजे शिवसेनेचा जो कोटा आहे त्या कोट्यापेक्षा अधिक आणखीन 3 ते 5 खाते जे आहे ते जास्त मागत असल्याची माहिती मिळते आहे आणि त्या संदर्भात